मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। माळेगाव कारखान्यात 500 कोटींचं आमिष दाखवलं गेलं। निवडणुकीवर संजय राऊतांचा अजित पवारांवर निशाणा। 21 पैकी 20 जागांवर अजित पवारांच्या पॅनलचा दणदणीत विजय। तुमच्या बापाला पेरणीचे पैसे मोदींनीच दिले। टीकाकारांवर बोलताना भाजपचे बबनराव लोणीकर बरळले। अंगावरचे कपडे पायातले बुटही भाजपमुळेच मिळाल्याची मगरुरीची भाषा। तुमची आमदारकी नेतेगिरी तुमचे कपडे बूट आणि गाडीतील डिझेलही जनतेमुळे। अंबादास दानवेंचा बबन लोणीकरांवर निशाणा। ही ब्रिटिशांची देशी आवृत्ती असल्याचाही घणाघात। राज्याच्या इतिहासात प्रथमच 10% आणि टप्प्याटप्प्यानं 5 वर्षात 26% वीज दर कमी होणार। फडणवीसांची वीज ग्राहकांसाठी आनंद वार्ता। घरगुती औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना फायदा होणार। हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंची आज पत्रकार परिषद। दुपारी 1 वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन। मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार ठाकरेंची भेट घेणार। भास्कर जाधव आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार। भास्कर जाधव नाराज असल्याच्या चर्चांनंतर भेटीला महत्त्व। ठाकरेंच्या भेटीत जाधवांची नाराजी दूर होणार का याकडे लक्ष। भास्कर जाधवांनी उद्धव ठाकरेंशी चर्चा करावी। नाराजीच्या चर्चांवर संजय राऊतांचा सल्ला, तर भास्कर जाधवांच्या ट्विटमधली भाषा वैभवशाली, राऊतांचा टोमणा। मंत्री हसन मुश्रीफांना हायकोर्टाकडून मोठा दिलासा। आर्थिक फसवणुकीच्या आरोपातील गुन्हा रद्द करण्याचे आदेश। कोल्हापुरातील मुरगुड पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यात पुरावे सापडले नाहीत। बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करा अशा आशयाचे बॅनर झळकावणाऱ्या विरोधात तक्रार। डेक्कन पोलिसात अज्ञाताविरोधात तक्रार दाखल। बालगंधर्व चौकात लावलेल्या बॅनरनंतर संताप व्यक्त। 15 जुलैपासून दुचाकीला सुद्धा टोल द्यावा लागणार। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा दुचाकीस्वारांना मोठा धक्का। टोल भरला नाही तर 2000 रुपये दंड भरावा लागणार। 2 व्हीलरसाठी सुद्धा आता फास्टॅग। वाढवणमध्ये जेएनपीटीकडून सुरू असलेल्या सर्वेक्षणाला स्थानिकांचा विरोध। एकच जिद्द, वाढवण बंदर रद्द अशी घोषणाबाजी करत स्थानिक आक्रमक। वाशिमच्या मुंगळागाव परिसरातील पाझर तलावाचा सांडवा फुटला। 8 ते 10 शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। दुसरीकडे मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावरही पावसामुळे वाहतूक ठप्प। जोरदार पावसामुळे कुल्लू मनालीमध्ये मोठ्या प्रमाणात नद्यांना पूर। अनेक घरं गाड्या पाण्याखाली गेल्यानं जनजीवन विस्कळीत। नदीमधून गाडी वाहून जातानाचा व्हिडिओ समोर। कुल्लूमधील महापुराचा विध्वंस दाखवणारा आणखी एक व्हिडिओ समोर। पुराच्या पाण्यात वाहून आला झाडांचा खच। पूर परिस्थितीमुळे मोठं नुकसान। रुद्रप्रयागहून बद्रीनाथला जाणारी बस अलकनंदा नदीत कोसळली। 19 पैकी 7 जणांना रेस्क्यू करण्यात यश। एकाचा मृत्यू, 11 जणांचा शोध सुरू। हिमाचल प्रदेशच्या धर्मशालामध्ये ढगफुटी। 5 जिल्ह्यांना अलर्ट। पुरात 2घांचा मृत्यू। 20 कामगार वाहून गेल्याची माहिती। लुंगटा पॉवर प्रकल्पाजवळ रस्ता खचला। चीनमधील एससीओच्या बैठकीत राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला झापलं। काही देश दहशतवादाला खतपाणी घालतात, एससीओने त्यांचा निषेध करावा। पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्यांच्या समोरच सल्ला। अमेरिका आणि इराणचे अधिकारी पुढच्या आठवड्यात चर्चा करणार। इस्रायल आणि इराणमधील शस्त्रसंधी दीर्घकाळ टिकण्याबाबत साशंकता। चर्चेदरम्यान कोणत्या करारावर स्वाक्षरी होणार का याकडे लक्ष। मेक्सिकोमध्ये एका कार्यक्रमात अंधाधुंद गोळीबार। गँगवॉरमुळे झालेल्या गोळीबारात 12 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी। कार्यक्रमातील गोळीबाराचा लाईव्ह व्हिडिओ समोर। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।